हरि गोपाल कृष्ण महाराज की जय। मूर्ती स्थापना, पंचावतार उपार, संन्यास दीक्षा विधी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय महंत दुर्गावकर बाबा, वयोवृद्ध आचार्य प्रवर आदरणीय श्रद्धेय अमृते बाबा, माझे स्नेही आदरणीय महंत प्रभाकर बाबा, आदरणीय महंत गोवर्धनकर बाबा, आदरणीय महंत नांदेडकर बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत प्रज्ञासागर बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे परमस्नेही मित्र महंत खारे बाबा आणि नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कान्हेराज बाबा, उपस्थित सर्वच संत महंत, उपस्थित सश्रद्ध बंधू आणि भगिनींनो, हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे। मी या कार्यक्रमाला आई महोत्सव असं नाव देऊन या कार्यक्रमाचं कौतुक करतो। जो आई महोत्सव श्री चक्रधर स्वामींनी आपल्या जीवनाच्या आरंभी केलेला आहे, गोपाल कृष्णाच्या तुलनेमध्ये सर्वज्ञांनी आईचं महत्व सांगितलं। निघत असताना गोपालनी आण ही सर्वज्ञांना सवय होती आणि शेवटीही भैमभट्टाला बोलवा, आम्ही गीतेवर प्रवचन करू। या दोन कृष्णाच्या प्रसंगामध्ये सर्वज्ञांचं जीवन सामावलेलं आहे। सर्वज्ञांवर जितकं प्रेम आहे तितकंच त्यांनी शपथेच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचं ते आश्वासन द्यायचे, आश्वासन देत असताना असं म्हणायचे, माळोबाईची आण। हा महोत्सव आहे। तेव्हा वसमतची मायबाईचा वेरुळला स्वामींच्या भेटीला गेली आणि तिथे तिने सांगितलं की दोन मुली आहेत, त्या घेऊन द्वारकेला जाते, एक पाठीला एक पोटाला बांधते आणि मी समुद्रामध्ये उडी घेते। कृष्णाला सांगून उडी घेते। त्यावेळेस स्वामींनी तिथे निराकरण करत असताना तिथे सूत्रामध्ये आई महोत्सव साजरा केलेला आहे। बाई तुम्ही मायेकी मायेचा ठाई आणि येथ सकळही सामायिकी। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये आईची उंची दाखवणार दुसरीकडे कुठलं असं वाक्य नाही आहे तर नंतरच आहे। नंतर खूप कविता आहेत आईवर लिहिलेल्या, पण हे वाक्य आईचं महात्म्य वाढवणारं वाक्य आहे। बाई तुम्ही मायेकी मायेचा ठाई आणि येत सकळ ही सामायिकी। सगळं सामावण्याचं एक ठिकाण जे आहे, गुणादोषासह स्वीकार करण्याचं जे ठिकाण आहे, एक परमेश्वर आहे आणि दुसरी आई आहे। आई आपल्या कुटुंबापुरती मर्यादित आहे आणि परमेश्वर हा सर्वत्र आहे, व्यापक आहे, आत्मक आहे। परंतु या ठिकाणी सूत्रातून स्वामींनी आईचं जे महत्व सांगितलेलं अप्रतिम असं महत्व सांगितलेलं आहे। भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन करत असताना गर्ग संहितेमध्ये भगवद्गीते श्लोक वाचत असाल तो गीतेतला श्लोक नाहीये। वसुदेव सुतम देव हा श्लोक आम्ही सगळेच म्हणतो, हा कुठला मला माहिती नाही, तो गर्ग संहितेमध्ये आहे। वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम। याच्यामध्ये तिसरं जे चरण आहे देवकी परमानंदम, इथं द्वापार युगामध्ये आईचा महोत्सव भगवान कृष्णाने साजरा केलेला आहे। देवकी परमानंदम, कृष्णाला सगळ्या ठिकाणी नमस्कार केला। वसुदेव सुतम देवम तुला नमस्कार, कंस चानूर मर्दनम तुझ्या सामर्थ्याला नमस्कार, आरंभी तुझ्या देवत्वाला नमस्कार, नंतर तुझ्या सामर्थ्याला नमस्कार आणि नंतर तू आईला जो आनंद दिला त्या आनंदाला नमस्कार। आईचं महत्व या ठिकाणी आहे आणि वेदामध्ये न मातुः परदैवतम असं म्हटलेलं आहे।
मी वेदाचा वगैरे हा जो उल्लेख करतोय कारण मार्लेवार सरांनी सुरुवातीला जो मंत्र म्हटला, वेदातला मंत्र म्हटला, आणि त्यानंतर वाकडेताईंनी एक ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे एक चरण म्हटलेलं आहे, जे जे चांगलं आहे ते ते स्वीकारावं, स्वीकारताय तुमच्या मनाचा मोठेपणा मला मान्य आहे. तर हे अशा तऱ्हेने आईचं महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला हा आई महोत्सव जो आहे तो कुठल्या सूत्रामध्ये हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी ते यांनी शेखर सरांनी फार फार मोठं काम केलेलं आहे, खूप मोठं काम केलं. आणि आईकडे पाहत असताना या नजरेनं आपण बघायला पाहिजे की परमेश्वर हा सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, आपला प्रतिनिधी म्हणून तो आईकडे पाठवत असतो, आईला पाठवत असतो तुमच्या घरामध्ये. परमेश्वराजवळ असलेले जे क्षमाशीलता, सहिष्णुता हे सगळे गुण आईकडे असतात. आपला मुलगा वाढत असताना तिला जो आनंद होत असतो. आणि म्हणून हे वेदांनी इतर ग्रंथांनी तो वर्णन केलेलं आहे, पण सिनेमाच्या गाण्याने सुद्धा या गोष्टीला सोडलेलं नाही. ओ माँ हे माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. सर्वत्र व्यापक स्वरूपामध्ये आईचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून आई ममतेचा पाझर आहे, स्नेहाचा आधार आहे, आपुलकीची सावली आहे. जिची गरज गोपाल कृष्णाला वाटलेली आहे, जिची गरज श्री चक्रधर स्वामींना वाटलेली आहे. सगळीकडे खोटं बोलणारा कृष्ण, लबाड्या करणारा कृष्ण, युद्ध करणारा कृष्ण, हा खोडकर आणि खटाळ असलेला कृष्ण, यशोदेसोबत ज्यावेळेस तो लढाई करतो ना प्रेमाची, आणि यशोदा ज्यावेळेस त्याला सांगते की तुला पकडलं मी, तू दही लोणी खाल्लेला आहेस, तुझ्या तोंडाला लागलं, तुझ्या हाताला लागलंस, मला वाटायचं खोटं बोलतो, नाही खाल्लंस, तो बघितला तुला मी आज, तिथंही तो खोटं बोलतो. आणि सुरदासनी वर्णन केलंय, नाही मै नाही माखन खायो, कसा खोटं बोलतोस. आणि यशोदा सांगते की तू बघितलं ना तुझ्या तोंडाला लागलं, ग्वाल बाल सब पैर पडे है, मुळे माझ्या विरोधात गेलं, माझ्या तोंडाला लावलं, मला मार मिळवा म्हणून काय सांगू आई तुला. सगळं खोटं, एकावर एक खोटं बोलत राहतो, सगळं खोटं बोलतो. भोर भई गैयन के पाछे मधुबन मोही पठायो. सकाळी जातो, संध्याकाळी वेळ कुठे आई मला, हे सगळं खरं असतं. आईला कळतंय खोटं बोलतो, परंतु आईला आनंदही वाटतो आणि त्याला वाईटही वाटतं, हातामध्ये काळी असते. आणि शेवटी आई ऐकतच नाही. हे लक्षात आल्यानंतर तो म्हणतो, मैया तोरी मन कुछ भेद उपजी है. तुझ्या मनात विकल्प निर्माण झाला, तू माझी सावत्राई दिसते, तू माझी आई नाही. खरकल डोळ्यामध्ये पाणी येतं यशोदेच्या. आई सगळं सहन करलं, पण तिचं वात्सल्य, तिचं मातृत्व नाकारलं, हे सहन नाही करत ती. डोळ्यातून पाणी येतं, ते पाणी कन्हैयाने ज्यावेळेस बघितलेलं असतं. आणि असं नको म्हणूस रे बाबा, मी तुझी मी सख्खी आई आहे तुझी, मी आई ना तुझी आई आहे, मी सख्खी आई आहे. आणि आईचा तो चेहरा आणि डोळ्यातलं पाणी बघितल्यानंतर त्या पाण्यातलं सामर्थ्य की विश्वरूप धारण करणारा कृष्ण त्या ठिकाणी भिजून जातो, त्या पाण्यामध्ये ओला होतो. आणि आता त्याला खोटं बोलता येत नाही, ओल्या माणसाला खोटं बोलता येत नाही. जे बोलतात ते सगळे कोरडे असतात. आणि सुरदासण्याचा चमत्कार केला, म्हणायचा मैया मै नाही माखण खायो, एकाच अक्षरात बदल केला आणि कबूल केलं. मैया मोरी मोरी मैने ही माखन खायो. अशी ही जागा, असं ही सामर्थ्य, ऊर्जा देणारं सामर्थ्य. अफजल खानाच्या भेटीला जात असताना मासाहेबांच्या पायाला स्पर्श करून राजे म्हणतात, येतो मासाहेब. आईचा बाप जागा होतो, या जा. आणि बरं वाईट काही झालं तर मागे संभाजी आहे. आईमध्ये आईच नाही तर आईमध्ये बाप सुद्धा आहे. आईमध्ये सामर्थ्य आहे. बाप गेल्यानंतर मुलांचे तुकडे होतात, 4 ठिकाणी 4 मुलं जातात. आई गरीब असली, थकलेली असली तरी मुलांचे तुकडे होऊ देत नाही, नाही तुकडे होऊ देत, सगळ्या मुलांना संघटित ठेवते. ही सावळी, ही ममता बाजारात नाही भेटत, नाही भेटत. आई आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर मिळत नाही. हे शेखर सरांच्या कसं लक्षात आलं.
इथं ज्ञान आणि विज्ञानाचा प्रश्न नाही आहे, इथं प्रश्न आहे भावनेचा. विज्ञानाकडे ज्ञान आहे, अंतिम शोध घेतं, मूलद्रव्याचा शोध घेतं. विज्ञानाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेलं सत्य हे सत्य असतं. सत्यासोबत लढाई करायची नाही आणि केली तर पराभूत झाल्याशिवाय राहत नाही. माईक करून बोलत असताना विज्ञानाची निंदा मला कशी करते? हे सामर्थ्य तर विज्ञानाचं आहे, पण विज्ञानाला भावना नसते. मंदिराचं नाव मला आवडलं, ध्यान मंदिर. ज्ञानाच्या पुढचं ध्यानम शिष्यते. ध्यान म्हणजे प्रेम. प्रेम एकरूप होतं, ज्ञान एकरूप होत नाही. ज्ञान कधी कधी ज्ञानचं आभर असतं, ते वाटा शोधतं, भांडखोर असतं. प्रेम वाटा शोधत नाही. प्रेम माघार घेतं. प्रेमाकडे नम्रता असते, प्रेमामध्ये ओळेपणा असतो. तो ओळेपणा विज्ञानामध्ये नाहीये. ते क्षमा नाही करत, क्षमा करत नाही. ते चूक झाली तर क्षमा नाही करत. आणि ही व्यक्तिगत भावना आहे उसेकर सरांची, व्यक्तिगत भावना आहे. आईचं खोलवर असलेलं जे प्रेम आहे आणि दिलेले संस्कार आहेत, त्या संस्कारामध्ये ती भावना जगलेली भावना आहे. ही महत्वाची भावना आहे. आणि म्हणून आईचा संन्यास जो आहे, ते सांगतात की तुळशी आमची चर्चा झाली आणि शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. कृष्णाने जशी माघार घेतली असं त्यांना माघार घ्यावी लागली आणि संन्यास दीक्षा घेण्याच्या दृष्टीने ते तयार झाले. म्हणे कोणीतरी म्हटलं की बा संन्यास हिंदू धर्मात आहे, दुसऱ्याही धर्मात आहे. मी आणखी पुढे जाईल, सांगल संन्यास नास्तिक लोकांमध्ये आहे. संन्यास नास्तिक लोकांमध्ये, संन्यास शास्त्रज्ञामध्ये संन्यास आहे. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे पाहत असताना एक राष्ट्रपती आहे एका कोपऱ्यामध्ये आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये संन्यासी आहे. राष्ट्रपती राष्ट्रभवनामध्ये गेलेला आहे पण सोबत संन्यासी आहे. आणि म्हणून कालावधी संपल्यानंतर एपीजे अब्दुल कलाम 2 सुटकेशी घेऊन गेले, 2च सुटकेशी घेऊन वापस आले. त्यांच्यातला संन्यासीने ते काम केलेलं आहे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या सोबत आहे. पूर्णपणे संसाराकडे दुर्लक्ष करून, जगाकडे दुर्लक्ष करून जे संन्यास घेतल्या जाते कारण तेच आहे. रागाचा त्याग याचं कारण तेच आहे. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सराचा त्याग असण्याचं एकच कारण आहे की राग तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये स्थिर करतो, एक दिवशी असतो. राग म्हणजे आवड. ज्याला आवड आहे तो एका ठिकाणी केंद्रित झालेला असतो, तो व्यापक होत नाही. म्हणून त्याला बाजूला करायचं आणि त्याला व्यापक बनायचं. तो सगळ्यांसाठी करणार आहे. द्वेष जर बाजूला नाही केला तुम्ही, तर द्वेष कोणाचा तरी वैर करण्यासाठी गुंतलेला असेल आणि मग तो सगळ्यांचं कल्याण करणारा नाही, म्हणून तो बाजूला करायचा. क्रोध बाजूला करायचा की क्रोध जाळत असतो आणि कुठल्या तरी कोपऱ्याला, कुठल्या तरी व्यक्तीला, कुठल्या तरी प्रांताला तो जाळेल, म्हणून तो बाजूला करायचा असतो. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी तुमच्या हृदयामध्ये आहेत, ज्या प्रादेशिक ग्रंथी आहेत, ज्या संप्रदायाच्या ग्रंथी आहेत, ज्या पंथाच्या ग्रंथी आहेत, ज्या जातीच्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथीतून आपण लवकर मुक्त होत नाही. मग ते राजकारण असो की काही असो, हे पद माझ्या नातवाला, हे पद माझ्या पुत्याला, हे मत माझ्या याला, असं आपण जे म्हणतो ना, ग्रंथीने संकोचित केलेला असतो. आणि म्हणून संन्यास त्याला म्हणतात. एखादा देशाचा पंतप्रधान इलेक्शन आटोपलेलं आहे आणि तो कुठेतरी हिमालयामध्ये जातोय, जास्त दिवस जाणार नाही पण गेला म्हणजे कुठेतरी थोडस संन्यास घेण्यासाठी गेलेला आहे. स्वामींनी सांगितलं की जितेने मृताचा धर्मी वर्तावे. 10 दिवस तरी मरा, जिवंत असून मरा. मरा म्हणजे तुम्ही सगळ्यातून बाजूला व्हा आणि पुन्हा ती ऊर्जा तुम्ही निर्माण करा, पुन्हा ती ऊर्जा निर्माण करा. आणि म्हणून हा 10 दिवसाचा मृत्यू जो आहे, थोड्या दिवसाचा जो मृत्यू आहे, तुम्हाला टेन्शन फ्री होण्यासाठी आहे, तुमचे ताण मुक्त होण्यासाठी अशा प्रकारचे हे आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संन्यास शब्दाची व्याख्या तुकोबाने फार सुंदर केली, स्वामींनी केलेली तुम्ही ऐकली. संकल्पाचा त्याग या नावे संन्यास. आरंभाचा त्याग, संकल्प तुमचा आरंभ करतो आणि तुम्ही कल्पना करता, कल्पनेत तो संकल्प तयार होतो. मनाचा धर्म आहे संकल्प विकल्प. आणि संकल्प जन्माला आला आपल्याला तो प्लॉट घ्यायचा की मग तिथे तुमची कामाला सुरुवात झालेली असते, गुंतलेले असतात तुम्ही. म्हणून संकल्पाचा त्याग आता काहीच करायचं नाही आहे, बस काहीच करायचं नाही. ही जी अवस्था आहे ही संन्यासाची अवस्था आहे. संन्यास म्हणजे सम्यक प्रकारची ठेव, चांगल्या प्रकारची ठेव. सर्वज्ञांनी आपल्या सूत्रामध्ये त्याला 3 ठिकाणी विभक्त केलेला आहे: दीक्षा, अनुसरण आणि संन्यास.
दीक्षा शब्दाचा अर्थ आहे व्रत. सुरुवातीला व्रत धारण करायचं, संन्यासी शेवटची अवस्था आहे. व्रतावर टिकले की तुम्ही अनुसरण करायचं. एक अधीन होई जे येथून म्हणते ते की जे ते अनुसरण ही दुसरी पायरी आहे. आणि अनुसरण तुम्हाला जर जमलं की स्वामींनी सांगितलं तेच आपण करतो, आपल्याला जमलेलं आहे. नंतर आहे संन्यास. राग द्वेष काम क्रोध एक एक गोष्ट सोडत जायची, व्यापक व्हायचं, विस्तारित व्हायचं. आणि विस्तारित हृदयाचा माणूस विस्ताराची बात करेल, जगाच्या कल्याणाची बात करेल. तो सर्वे भवन्तु सुखिना असे म्हणाल. सर्वे भवन्तु सुखिना तो सगळ्यांच्या हिताची बात करेल. आणि मग ओम सहनावतु जे मारल्यावर सरांनी म्हटलेलं आहे ना, ही सर्व हिताची भाषा आहे. ही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती मला काय पडला लोकांचं असं म्हणणाऱ्या माणसाच्या हृदयामध्ये कुठली एक ग्रंथी आहे स्वतःपुरती संकोचित असलेली, तो इतकं प्रेम न निर्माण करू शकला स्वतःमध्ये की जनावरावर सगळ्यावर प्रेम असावं असं प्रेम तो निर्माण करू शकला. आणि म्हणून तो निर्माण करण्यासाठी हृदयाचा जो विस्तार आहे तो विस्तार महत्वाचा आहे. अनुसूयाबाईंनी जीवनामध्ये खूप धार्मिक होत्या त्या मुलांना घडवत असताना. आणि म्हणून ही परंपरा त्यांनी कुठल्या तरी उपनिषदातून घेतल्यासारखी आहे. ज्यावेळेस मदलस आपल्या बाळाला पाळण्यामध्ये झोपत असताना सुंदर एक मंत्र म्हणत असते, गाणं म्हणत नाही, मंत्र म्हणत असते. शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी. संसार त्याचा मोहनिद्रा मदलसा वाक्य मोवाच पुत्रम. त्या मुलाला ती तत्वज्ञान सांगते. आता तो पाळण्यामध्ये आहे, त्याला तत्वज्ञान सांगते, मुलांना घडवते. अनुसूयाबाईंनी असंच आपल्या लेकरांना घडवलेलं आहे. त्याच पद्धतीने लेकराला घडवलं. संसारातून पळ नाही काढला, त्याला पूर्ण नाही केलं. संसारातून पळ काढणाऱ्या माणसांना माझा सल्ला आहे, अर्धवट संसार सोडून संन्यास घेऊ नका. जिच्यासोबत तुम्ही लग्न केलेलं आहे तिला धोका देऊ नका. ते लेकर आणखी अज्ञान आहेत, ते लेकर आणखी मजबूत नाही, त्यांना पायावर उभं करा, नंतर तुम्ही संन्यास घ्या. ते अनुसूयाबाईंनी केलेलं आहे. मुलांना उभं केलंय, त्यांचं वैभव बघितलं आणि आता परमार्थाकडे त्या झुकल्या. पहिला टप्पा पूर्ण केला. असं हे 2 जागेवरती यशस्वी जीवन त्यांनी संपन्न केलेलं आहे. मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांच्या कुटुंबाचे आभार मानतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या विषयाला मी आई महोत्सव अशा तऱ्हेने सुरुवात केलेली आहे. हा आईचा महोत्सव आहे. त्यांनी दुसरी गोष्ट एक महत्वाची केली की त्यांनी मूर्ती स्थापना करत असताना श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली. आमचं जीवन कदाचित लोकभावनेच्या उताराने चालणाऱ्या आमच्या गाड्या आहेत. लोकांना जे जे आवडतं ते आम्ही करत असतो. पण मला चक्रधर स्वामी आवडले ते मी करतोय, हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य मला या ठिकाणी जाणवलं. नाही तर कृष्ण मंदिर म्हटलं की लोकप्रिय मंदिर होईल म्हणून आपण कृष्णाची मूर्ती आणतो. तो लोकप्रिय आहेच, पण लोकप्रिय असो की नसो मला आवडलेलं आहे, माझी त्याच्यावर श्रद्धा आहे म्हणून चक्रधराचं मंदिर स्थापन करायचं, मूर्ती आणायचे फार मोठं धाडस आहे त्यांचं. हे त्यांच्या निष्ठेचं मी या ठिकाणी कौतुक करत आहे. मूर्तीचं वर्णन श्री चक्रधर स्वामींच्या एका सूत्रामध्ये मला दिसलं. मूर्ती परमेश्वर एक घेऊन एक देती, अमूर्त काहीच नाही घेती. इथं साकार परमेश्वराचं वर्णन परमेश्वराने केलेलं आहे, त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. अव्यक्त पेक्षा व्यक्त असलेला थोडा विषय किचकट होत चालला का? अव्यक्त पेक्षा व्यक्त असलेला परमेश्वर जवळचा आहे, खूप जवळचा वाटतो आपल्याला. तो आपल्यासारखा वाटतो याचं कारण आहे अव्यक्तला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, नाक नाही, तो बोलत नाही, चालत नाही, काही तो दिसतच नाही. कल्पना नावाच्या मुलीने काल्पनिक मुलासोबत कसं लग्न करावं? आज मुली सुद्धा बायोडाटा बघतात आणि मुलाचा फोटो मागवतात. अगदी पसंती पेपर मधून सुद्धा येते, त्याचा रंग कसा आहे, त्याची उंची कशी आहे, त्याची दाढी कशी आहे, हे सगळं करतात. काल्पनिक मुलासोबत लग्न कसं करणार? नातं कसं जुळणार आहे? आपलं नातं जुळणार नाहीये. आणि म्हणून अव्यक्त परमेश्वराशी आपलं नातं नाही जुळणार. गीता म्हणते क्लेशोधिकतरस्तेषा अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्त ही गती दुःखम देहवद्भीर वाप्यते. अत्यंत क्लेशकारक आहे. आणि म्हणून मूर्ती परमेश्वर एक घेऊन एक देती. घेणे आणि देण्यासाठी मूर्ती धारण करणाऱ्या परमेश्वराची गरज आहे, अवताराची गरज आहे. अमूर्त काहीच नाही घेते, अमूर्त काही घेत नाही. एक सुंदर अशा प्रकारची कल्पना. खूप अंतर कमी झालेलं असतं. परमेश्वर आपल्यासारखा खातो,
श्री चक्रधर स्वामी आपल्यासारखे बोलतात, आपल्या भाषेमध्ये बोलतात, ते आपल्याला जवळचे वाटतात. जे वेगळ्या भाषेमध्ये बोलतात ते आपल्याला जवळचे वाटत नाही. कल्पना करा की नांदेडचा एक माणूस आहे, तो अमेरिकेमध्ये गेला, नोकरीला गेला, त्याची मुलाखत ठरली, अधिकारीकडे गेला, मुलाखत घेणारा माणूस कॅबिन मध्ये बसलेला आहे आणि त्याला तो इंग्रजी बोलतोय, हाही इंग्रजी बोलतोय, हा पण शिकलेला आहे आणि तो मोठा अधिकारी आहे, हा पण इंग्रजीमध्ये बोलतो. आणि ज्यावेळेस त्यांनी विचारलं तुम्ही कुठल्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी इंडियाचा आहे. इंडियाचा आहे असं का सांगितलं की भाषा इंग्रजी आहे आणि इंडियाचं इंग्रजी नाव भारताची इंडिया आहे, म्हटलं इंडियाचं आहे. आणि तो म्हणतो की इंडिया, मग तो हिंदीत बोलायला लागला, कहा के हो आप, तो म्हटला मी महाराष्ट्रातला आहे. तर तो म्हटला महाराष्ट्रातल्या कुठलं तुम्ही, अगदी जवळीक निर्माण झाली, भाषेनं जवळीक निर्माण झाली. महाराष्ट्रातलं कुठलं आहे, नांदेड, अरे नांदेड मागं सरकून बसला, नांदेड, नांदेड कोण तिकडे असता तुम्ही, कुठं असता तुम्ही, मी भालेश्वरला असतो. भालेश्वरला, अरे भालेश्वरला, अरे मी तर लिंगावला असतो. आणि तुम्ही कोण, म्हणजे मी कदम. कदम, कदम कोण आहे तुम्ही, म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव काय, व्यंकटराव. व्यंकटराव मोठा, तुमच्या भावाचं नाव गणपत, हो गणपत. तू राजू की रे, मी तुला आता ओळखलं. दूरच अंतर कमी होऊन गेलं आपल्या मापात असल्यामुळे. जवळ आलेलं आहे, भाषेने जवळ आणलेलं आहे, गावानी जवळ आणलेलं आहे. मूर्ती धारण करणारा परमेश्वर तुमच्या जवळ येतो. तो गोपचोंडीला खेळतो, मुलांसोबत खेळतो, तो गायी सांभाळतो, जो सगळंच करतो, असा हा परमेश्वर सोयीचा परमेश्वर आहे. असा सगळ्या सोयीने युक्त असलेला हा परमेश्वर आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मूर्ती ही महत्वाची आहे. मूर्ती तुम्हाला वेधून घेते आणि वेद हे नामस्मरणाचा पहिला भाग आहे. नामे वेद, वेधून घेते मूर्ती. तुम्ही सौंदर्याला वेधले जाता, तुम्ही आवाजाला वेधले जाता, तुम्ही लावण्याला वेधले जाता, तुम्ही आवाजाला वेधले जाता, सगळ्या गोष्टीला वेधल्या जातात. आणि परमेश्वराने या सगळ्या गोष्टी धारण केलेल्या आहे. तुम्हाला आवडणारं मटेरियल सगळं तो सोबत घेऊन आलेला आहे. आवडलेली गोष्ट सगळी त्यांनी सोबत आणलेली. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींची भाषा, ज्या भाषेमध्ये गोडवा आहे ते अनावर मराठी बोलतात, तुमचीच भाषा बोलतात. कठीण असलेलं तुमच्या सोप्या भाषेमध्ये सांगतात. अव्यक्ताला बोलताच येत नाही, कठीण असलेलं तुमच्या भाषेमध्ये सांगतात. संस्कृत मध्ये असलेलं आणखी सोपं करून सांगतात, तुमच्यासारखं सांगतात. ते धनाईसाची गप्पा मारतात, लहानमुलीशी गप्पा मारतात, काऊची गोष्ट सांगतात. गोष्ट साध्या असली तरी त्या गोष्टीला खूप पदर असतात. काऊची गोष्ट सांगत असताना सांगतात कावळ्याचं घर चिमणीच आहे, चिमणीचं घर, कावळ्याचं घर शेणाचं आहे, चिमणीचं घर मेणाचं आहे. गोष्ट साधी असते. पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं शेणाचं असल्यामुळे, चिमणीचं नाही वाहवलं. तिच्यापुरती गोष्ट नाही, गोष्ट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तुमच्यापर्यंत तुमचं घर वाहून गेलं, तुम्ही वाचाल त्यावेळेस लक्षात येईल. आपलं घर वाहून गेलं, व्यसनाने घर वाहून गेलं, आपलं घर भ्रष्टाचाराने वाहून गेलं, आपलं घर ठिकाणावर राहिलं नाही. घर म्हणजे भिंत नाही, आणि भिंत जर घर आहे तर चीनची भिंत सगळ्यात मोठी आहे. घर म्हणजे छत नाही, घर म्हणजे खोल्या नाही. जिथं विचाराची खोली नाही, जिथं विचाराची उंची नाही, त्याला घर कसं समजायचं. जिथं आपलेपण नाही, त्याला घर कसं समजायचं, त्याला कसं घर समजायचं. घरामध्ये आपलेपण असावं लागतं. घरात असून एकमेकाशी ओळख नाही, घरात असून वडिलांबद्दल आदर नाही, आईबद्दल आदर नाही. एका कीर्तनकाराने मला त्यांच्या घरी नेलं, माझे प्रेमातले येते, घरी नेलं, मला खाटावर बसवलं, म्हटलं चहा सांगतो. जाताना जवळच वडील होते, वडिलांच्या पायाला स्पर्श केला, माझ्याकडे बघितलं, म्हटलं माझ्या वडिलांच्या पायाच्या आशीर्वादाने मी मोठा झालो बरं का शास्त्री. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. चहा प्यायला गेले, वडील माझ्याकडे रागरागत त्याच्याकडे रागराग पाहत होते, माझ्याकडे बघितलं, म्हटलं इतका नालायक, म्हटलं हा हे पाय 6 महिन्यापासून सुजले, याला म्हटलं दवाखान्यात घेऊन जा. तिकडे न्यायला तयार नाही आणि म्हणतो की पायाच्या आशीर्वादामुळे मोठा झालो. तोडून तरी नेणारे माझे माझे पाय तोडून तरी पण ने ना. याला कसं घर म्हणणार, याला कसं घर म्हणणार. ज्या घरामध्ये जिव्हाळा नाही त्याला तुम्ही घर कसं म्हणाल. ज्या घरातून दिव्य पंख घेऊन पक्षी उडत नाही त्याला तुम्ही घर कसं म्हणाल. ज्या घरामध्ये आपले पण नाही, मातृभक्ती, हे सगळं नाहीये. अरे बांगला म्हणजे घर नाहीये. आदिवासी भागामध्ये जातो, गडचिरोली परिसरामध्ये घर नाही लोकांना, झाडाखाली बसलेले असतात, अंगावर कपडे नाही. आता लंगोटी घालायला लागले, आताची त्यांची प्रगतीमध्ये आता लंगोटी घालायला लागली. मी लंगोटी घातली बरं का, माझी प्रगती केली असं म्हणतात ते. चूल नाही, कच्च खातात, पण आई बाप त्यांचे
झाडाखाली बसवलेले असतात आई बापाची पूजा त्यांनाच म्हणण्याचा अधिकार आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आणि वृद्धाश्रमात आपण जातो त्यावेळेस विचारतो त्याच्या म्हाताऱ्यांना, वडील काय करतात, मुलगा काय करतो, इंजिनियर आहे, तुमचा मुलगा काय करतो, डॉक्टर आहे, तुमचा मुलगा काय करतो, प्राध्यापक आहे. आणि म्हणून मारलेवार सरांनी ज्या डॉक्टरची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, या नांदेडच्या डॉक्टरची गोष्ट सांगितलेली आहे की पैसा सगळा जमा करून घरदार विकून हा माणूस ज्यावेळेस अमेरिकेमध्ये जातो आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात जावं लागतं. मला वाटतं गेल्या वर्षी वाढलेत ते डॉक्टर, वृद्धाश्रमामध्ये ते डॉक्टर वाढले. त्याला तुम्ही घर कसं म्हणाल? घर त्याला म्हणायचं की अमेरिकेतून फोन येतो मुलाचा की पप्पा 8 दिवसापूर्वी तुमच्या भेटीला आलो होतो, तुमच्या शर्टाचं बटन तुटलेलं होतं, ते आणखी जोडलं की नाही पप्पा? अंतर कितीही असू दे पण हे घर आहे. इथून तर अमेरिकेपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. अशा प्रकारचं हे घर आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी गोष्ट सांगतात, कवचेची गोष्ट त्या मुलीसाठी नाही आहे, ती आपल्यासाठी गोष्ट आहे, आपल्यासाठी गोष्ट आहे. त्या गोष्टीला खोली आहे. आणि म्हणून मंदिराच्या अगोदर तुम्ही घराचा विचार करणं महत्वाचं आहे. मंदिर तर महत्वाचं आहे, घरही महत्वाचं आहे. घरामध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे. सगळं शिक्षण सगळं पुस्तकामध्ये नसतं. मस्त का बोलू नका कुणी, हा मायपणा करा. मी जास्त नाही बोलणार, अर्धा एक तास घेऊ तुमचा. हे महत्वाचं आहे, हे शिक्षण महत्वाचं आहे. ते शिक्षण मूल्य शिक्षण असावं, आकाशात भरारी घेणारं शिक्षण तर असावं. पण त्या सुनीता विल्यम्सला ज्यावेळेस जमिनीवरून विचारलं तुला आठवण कोणाची येते, तर ते म्हणते माझ्या पप्पाची आणि मम्मीची आठवण येते. असे शिक्षण असावं, जिव्हाळा देणारं शिक्षण असावं. नसुद्धा देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम श्लोकाचं पाठांतर आणि मनन करून फायदा होणार नाही. त्याचा कृष्णाचे उपासक आहात ना, आईला देवकी करणार नाही, तिला आनंद देणार नाही. तुम्ही कृष्णाची उपासना करू नका, तुमचं ठिकाण दुसरं आहे. कंसाचं मंदिर बांधा, तिकडे जा तुम्ही, तिकडे जा. शिवाजी महाराजांची तुम्ही उपासना करताय, शिवाजी महाराजांचे तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक आहात. तर शिवाजी महाराजांनी वडिलांना जीव लावला, आदिलशहाने शिवाजी महाराजांना कैद केलं, शिवाजी महाराजांनी त्याला मुक्त केलं, कैदेतून मुक्त केलं. आणि ते तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही औरंगजेबाकडे जा, कारण त्यांनी वडिलाला बंद करून टाकलं, वडिलाला संपवलं जेलमध्ये, 2 भावाला फाशी दिली आणि एका बहिणीला त्यांनी कैदेमध्ये टाकलं. तुमचं नातं तर तिथं जुळतो ना. वडिलांचा विरोध करायचा असेल, वडिलांना त्रास जर द्यायचा असेल तर तुम्ही तिकडे जा, खुलताबादला कबर आहे तिकडे तुम्ही जा. पण आई वडिलांची तुम्हाला उपासना करायची, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही घरामध्ये लावा. माळसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे शिकवलं ना, ते घर कसं असतं, कसं शिकवलं त्यांनी. एक राजे बंगळूर काही दिवस राजे होते, 3 निफ्या शिकवल्या. शहाजी राजांनी 7 लोकांसोबत मासाहेबांना, शिवाजी राजांना पुण्याला पाठवलं. तिथं मासाहेबांनी शिकवायला सुरुवात केली. पुस्तकात शिकवले पण मस्तक शिकवायचं राहिलं. मस्तकाची भाषा वेगळी असते, लक्षात ठेवा. पुस्तक न वाचताना जे माणसाचं व्यक्तिगत कळतं. महिलांना विचारा, डोळे बघितल्याबरोबर सांगतात की मेल्याची नजर चांगली नाही. अख्खा माणूस त्यांनी डोळ्यात बघितल्यावर सांगितलं की हा चांगला नाही. अख्खा माणूस सांगितलं. हे मस्तक वाचणं मासाहेबांनी ते शिकवलं. एक राजे घोड्यावर बसलेले असतात. 12 राजे घोड्यावर बसले, घोडं पळालं, राजे खाली पडले. आजूबाजूला मावळे होते. खाली पडल्यानंतर ते धावले उठवण्यासाठी. मासाहेबांनी त्यांना जागीच थांबवलं, हात केला, जागीच थांबवलं. सगळे जागीच थांबले. राजे उठले, आजूबाजूला बघितलं, कोणीच आलेलं नाही आपल्याला उठवायला. थोडे नाराज झाले. मासाहेबा सुद्धा नाही आल्या. वाईट वाटलं. मासाहेबांकडे आले, म्हणाले मासाहेब तुमचं आमच्यावर खूप प्रेम आहे, आम्ही पडलो, तुम्ही आम्हाला उठवायला नाही आले. शिक्षण आहे. एक राजकीय माणूस, राजकारणातला माणूस जमिनीवर उभा आहे, मुलगा गच्चीवर उभा आहे, गॅलरी मध्ये उभा आहे. मुलगा तिथं म्हणतो पप्पा मला राजकारण शिकवा ना. म्हटले थांब ना थोडस. म्हटले नाही मला आत्ता शिकवाच तुम्ही राजकारण. राजकारणी मुलाचे राजकारण करणारे झाले पाहिजे, शिकवा. म्हटले मग वरून खाली उडी टाक. म्हटले उडी टाकलेच मी पडन ना खाली. म्हटले मी आहे ना,
काळजी कशाला करतोस तू? असा हात केला, मार उडी. त्याने उडी मारली, बाप बाजूला झाला, सडकून पडला पोरगा. डोक्याला मारायला लागला, उठला, धूळबीळ झटकली. पप्पा मला फसवलं तुम्ही. नाही, तुला धडा देतो राजकारणातला पहिला. म्हणजे असा कसा धडा असतो? राजकारणात पडायचं असेल तर सख्या बापावर विश्वास ठेवायचं नाही, तुला शिकवलं मी. महासाहेबांनी सांगितलं, राजे कुणाच्या बळावर उठायचं नाही. उठण्यासाठी स्वतःमध्ये शक्ती निर्माण करायची, स्वतःच्या बळावर उठायचं. शिवचरित्र सांगता येईल मला, 2-2 तास बोलतो मी, पण हा विषय त्या ठिकाणी इथे हा योग्य नाहीये. आणि मग स्वतःच्या बळावर उठवतो. आतला माणूस उभा करणे, आतली शक्ती उभी करणे. कोणाकडे वाढणारा माणूस प्रगती नाही करू शकत, तो विकास नाही करू शकत. स्वयंसिद्ध असला पाहिजे. स्वयंदास्य तपस्विनाम. तपस्वी शब्दाचा अर्थ जंगलात उन्हामध्ये उभं राहणारा असा नाहीये. तपणारा, सहन करणारा, कष्ट सहन करणारा, त्याला तपस्वी असं म्हणतात. कष्ट सहन करणारा. सगळ्यात जास्त कष्ट होतात विषय वासनेचे. इथं माणसं पागल होतात, त्याचेही कष्ट सहन करणारा, त्याला तपस्वी असं म्हणतात. लोक त्रास देतात, देऊ देत त्रास, तेही कष्ट सहन करणारा, तपस्वी त्याला असं म्हणतात. लोक त्यावेळेस त्याची पूजा करत नाही, नंतर पूजा करतात. ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे लोक नंतर समाधी सोहळ्याला प्रचंड गर्दीने उपस्थित होते, त्रास तेच देणारे होते. एकही अक्षर ज्ञानेश्वरीत लोकांच्या विरोधामध्ये नाहीये, म्हणून ते तपस्वी आहे. तुकाराम महाराजांना त्रास देणारे, तुकाराम महाराजांची धिंड काढणारे, सगळंच गाव सहभागी होतं. आपण त्यावेळेस असतो तर आपणच लोकांच्या सोबत राहिला असतो, विरोधामध्ये राहिला असतो, कारण आपण बहुमताच्या बाजूने नेहमी राहत असतो. आपण त्या बाजूने राहिला असतो. नंतर चतुशताब्दी सोहळा साजरा करत असताना, गाथा मंदिर तयार करत असताना महाराष्ट्रातून प्रचंड प्रेम मिळालं, प्रचंड गर्दी झाली. पण ही नंतर, अगोदर नाही, अगोदर त्रास दिला लोकांना. छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी त्रास दिला, खूप त्रास दिला. इतका त्रास इतर लोकांनी दिलेला नाहीये जो आपल्या लोकांनी दिला. नातेवाईक विरोधामध्ये गेले, आपलेच लोक विरोधामध्ये गेले आणि त्यांचं वाईट व्हावं म्हणून आपल्याच लोकांनी यत्न केले, आपल्याच लोकांनी यत्न केले. कौतुक आत्ता होत आहे, पुतळे आत्ता उभारले जात आहेत, शिवजयंतीचं प्रमाण आत्ता वाढलेलं आहे. 200 वर्ष कुठं होते शिवाजी महाराज? समाधी शिवाजी महाराजांची कधी सापडली? फुलेंनी सापडवली. अगोदर कोणाला माहित? 200 वर्षाचा कालखंड कुठे गेलेला आहे, कुठे गेला? पण शिवाजी महाराजांनी या रयतेसाठी सगळं सहन केलं. तपस्वी, तपस्वी म्हणजे कष्ट सहन करणारा, दुःख सहन करणारा. भगवान श्री चक्रधर स्वामींनी, मला टिकीतले अर्थ मी या ठिकाणी सांगत नाहीये, मला भावलेला अर्थ मी हे सांगतो. गैरसोयीचं वाटत असलं तर बाजूला काढून टाका आणि फिट होत असेल तर तुम्ही धारण करा. अशा तऱ्हेचा तपस्वी, स्वयंदास्य तपस्वीनाम. स्वतः करायला पाहिजे, स्वतःमध्ये ती क्षमता असला पाहिजे, ती गुणवत्ता असली पाहिजे. हे महत्वाचं श्री चक्रधर स्वामींचं सूत्र या ठिकाणी आपल्याला सांगताय. मूर्ती परमेश्वर एक घेऊन एक देती, तो देतो तो घेतो. अमूर्ती काहीच घेत नाही, आकार पाहिजे. निराकाराचे आमचं काम नाहीये, आमचं काम आकाराचे आहे. आम्ही आकाराशी बांधलेलो आहोत. आणि म्हणून आकारावर तुमची श्रद्धा जर असेल, आकाराच्या कर्तृत्वावर तुमची श्रद्धा जर असेल, तर तुमची श्रद्धा त्याचं मंदिर निर्माण करायला भाग पडते. मंदिर कुणाची झालेली? अमिताभ बच्चनचं मंदिर झालेलं आहे, रजनीकांतचं मंदिर होत आहे. मंदिर कोणाचं झालेलं नाही. ज्याची ज्याच्यावर श्रद्धा आहे, जो ज्याला भावलेला आहे, तो त्याच्यावर मंदिर तयार करतोय, त्याचं मंदिर बनवतोय, त्याचं स्मारक बनवतोय. बाबासाहेबांचे आपण पुतळे उभारलेले आहे, शिवाजी महाराजांचे, महापुरुषांचे उभारलेले पुतळे. आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांच्याने उभारायचे तर कोणाचे पुतळे उभारायचे? ज्यांनी सहन केलेलं आहे, ज्यांनी लोकांना दिलेलं आहे, जे लोकांसाठी झालेलं आहे, त्यांच्यासाठी नाही तर कोणासाठी आपण हे करणार? सगळं हे सगळं महत्वाचं आहे, परंतु मूर्ती महत्वाची आहे. मूर्ती महत्वाची आहे. श्री चक्रधर स्वामींची मूर्ती पाहत असताना, स्वामींच्या डोळ्याकडे बघत असताना, ते आपण बघायला पाहिजे की त्या डोळ्यामध्ये ताकद काय होती. वाघिणीकडे बघितल्यानंतर ती वाघिणी शांत बसते, ही त्या डोळ्याची ताकद होती. वेण्याला कुत्रीकडे तुम्ही जा, कुत्री आपल्याला भुकायला लागते, आपल्या डोळ्यामध्ये काहीतरी दोष आहे. एकही कुत्री म्हणजे भुकल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आपले डोळे आपण तपासून बघायला पाहिजे. श्री चक्रधर स्वामींचा स्पर्श ज्यावेळेस सापाला होतो आणि साप शांत होतो, आपला स्पर्श झाल्यानंतर होत नाही. असं रेड्याला स्पर्श झाला म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचा, आणि रेडा बोलायला लागला, आमचा स्पर्श होतो आणि लोकांना ताप येतो, लोक परेशान होऊन जातात.
स्पर्शी आम्ही तयार केलेला नाही, आम्ही तोही तयार केलेला नाही, आम्ही डोळेही तयार केलेले नाही. स्वामींची भाषा सशाला एकांता सोडत असताना महात्मे हो आता जा, इतकी गोड भाषा. आणि स्वामी आम्हाला हे शिकवतात, महात्मेनी प्रिय वक्त्या होवावे. महात्मा म्हणजे माणूस, महात्मा म्हणजे कपडे धारण करणारा नाही, लौहात्मा म्हणजे पशु पक्षी, महात्मा माणूस आणि परमात्मा तो, असे 3 टप्पे. श्री चक्रधर स्वामींनी माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, त्याला आतून श्रीमंत करण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या श्री चक्रधर स्वामींची मूर्ती आपल्या समोर असली पाहिजे, ती मूर्ती आपल्या समोर. आणि मग ज्यांनी शके 1156 मध्ये पहिल्यांदा मराठी बोलायला सुरुवात केली, मराठीचा आरंभ केला. नंतर मराठीमध्ये ग्रंथ खूप निर्माण झाले, पण ज्यांनी मराठीचा आरंभ केला, तुमच्या भाषेत बोलायला सुरुवात केली, त्या श्री चक्रधर स्वामींची मूर्ती आपल्याकडे आणखी जर नसेल तर, ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र केलं, महंत राष्ट्र केलं, त्यांची मूर्ती आपल्याकडे नसेल तर. आणि कार्यक्रम मोठमोठे होतात, उद्घाटन सोहळे होतात, उद्घाटन सोहळ्याला मोठी माणसं आपण बोलवतो, मंत्री असतात, संत असतात, महाराज असतात. पण चक्रधर स्वामींनी मराठी बोलायला सुरुवात केली, मराठीचं उद्घाटन केलं, त्यावेळेस त्याचं उद्घाटक बनवलं एक आदिवासी माणसाला, भिल्ल समाजाच्या लोकांना, पारध्यांना, आदिवासी लोकांना बनवलं उद्घाटक. आणि स्वामींनी बोलायला सुरुवात केली, त्यांच्या बोलण्यानंतर बोलायला सुरुवात केली. एवढी मोठी क्रांती तो कुठेच झालेली नाही. पतित तो धारक म्हणण्याचं कारण तेच आहे, त्या श्री चक्रधर स्वामींची मूर्ती नसावी, त्यांची मूर्ती असायला पाहिजे. जातीच्या भिंती पाडणाऱ्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी सगळ्यांना सारखं मानलेलं आहे, त्यांची मूर्ती नको आहे. महिलांना अधिकार नव्हता, सतीप्रथा चालू होती, सतीप्रथा, सता कोणीच गेला नाही माणूस. बाई मेल्यानंतर कुठल्याच माणसाने सता गेलेला नाही, तो मेलेला नाहीये. सतीप्रथा चालू होती. स्वामींनी सांगितलं उंची किती आहे स्त्रियांची, कोणतरी मग अशी दोहा म्हटला, नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, नार नाही तो कैसे होते रामकृष्ण भगवान. आईची उंची स्वामींनी आपल्या सूत्रात सांगितलेली आहे, परंतु ती जी प्रथा होती, त्या प्रथेमध्ये बळी जाणाऱ्या स्त्रिया ज्या होत्या, त्यांची उंची वाढवली. आणि मराठीतली पहिली कविता तयार करणारी महदंबा, तिला तयार केलं. त्यांची मूर्ती नाही करणार आपण. पशु पक्ष्यांवर प्रेम करणारे श्री चक्रधर स्वामी. तुमच्या नांदेडला ज्या गायी सांभाळल्या का ब्राह्मणाच्या चक्रधर स्वामींनी, ही कृती आहे. आणि गंमत अशी आहे, तुम्ही मूर्तीच्या भोवती झोपता, मूर्तीने केलेल्या कृतीकडे तुम्ही जात नाही. कृती महत्वाची आहे. तुम्हाला मी बोट दाखवले की ते मंदिर तिकडे, तुम्ही बोटाकडे येत आहे, तुम्ही मंदिराकडे जात नाही. कृती, कृष्णाची मूर्ती महत्वाची नाही, कृष्णाची कृती महत्वाची आहे. कृतीची पूजा होणं महत्वाची आहे. मूर्ती तर दगड आहे, तिला नाक डोळे आपण कोरलेले, तिला आपण तयार केलेला आहे, दगड आहे. मूर्ती यासाठी तयार केली की त्याची कृती चांगली होती. कृती टिपणं महत्वाचं आहे, कृती टिपणं महत्वाचं आहे. पुतळेवरून काय फायदा, पक्षी घाण करतात, वर्षातून मग सोहळा होतो, त्यावेळेला फक्त त्याला साफसफाई आपण करतो, ती महत्वाची नाही, कृती महत्वाची आहे. कृती महत्वाची. स्वामी विवेकानंदांना त्यांच्या आईने एक देवीची मूर्ती दिली हातामध्ये. मूर्ती घेतली, रस्त्याला चालले, काकूकडे मूर्ती द्यायची होती, रस्ता ओलांडायचा होता, जवळ गेले, भरधाव वेगाने घोड्याचा टांगा आला, पण एक चिमरुडी मुलगी रस्त्यावर रांगत होती. विवेकानंदांच्या लक्षात आले की हा टांगे चावरून जाणार, ही मरणार. पटकन त्यांनी झेप घेतली, त्या मुलीला बाजूला काढलं, तिला वाचवलं. पण ते करत असताना हातातली देवीची मूर्ती फुटली. आईकडे गेले, रडत रडत म्हणाले, आई तू दिलेली मूर्ती फुटली माझ्याकडून, मी नाही पोहोचू शकलो. आई म्हटले कशामुळे फुटले बेटा? एका छोट्याशा मुलीला वाचवताना मूर्ती फुटली, आणि मूर्ती जर सांभाळली असती ती नसती वाचली. आई म्हटली मूर्तीमध्ये मूर्ती कुठं शोधतो रे, कृतीमध्ये मूर्ती असते बेटा. ही तर बनवता येईल नंतर, तर ती मुलगी खूप मोठं काम केलंस तू. कृती. भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञानी आचार हा समाजाला बांधणी, समाजाची बांधणी करणारा आचार आहे. समाजामध्ये ओलावा निर्माण करणारा आचार आहे.
श्री चक्रधर स्वामींचे सूत्र हे ओले आहेत, पूर्ण ओले आहेत, भिजलेले आहेत, चिंब भिजलेले आहेत. चिंब भिजले. भिजलेल्या शब्दात काय ताकद असते? स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान तुम्ही अमेरिकेतलं ज्यावेळेस बघाल, बंधू आणि भगिनींनो, या 2 शब्दांनी 4 मिनिटं टाळ्या वाजल्या. 4 मिनिटं टाळ्या वाजत होत्या. असं काय होतं त्याच्यामध्ये? त्यापेक्षा भारी शब्द इतरांनी वापरले होते. सभ्य स्त्री पुरुषो शब्द भारदस्त आहे, वजनदार आहे, पण ओलावा नाही त्याच्यामध्ये. बंधू आणि भगिनींना म्हटलं, सभेतल्या बायांना वाटलं मला कोणतरी भाऊ आहे, पुरुषांना वाटलं मला कोणतरी भाऊ आहे, महिलांना वाटलं मला भाऊ आहे, बहिणीला वाटलं भाऊ आहे, भावाला वाटलं बहीण आहे. आणि जी एक आपुलकी निर्माण झाली, एका तिच्यामध्ये आपुलकी निर्माण झाली. 4 मिनिटं टाळ्या वाजून गेल्या. ओले शब्दाची पेरणी भगवान श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये केली. तुमच्या नांदेडला स्वामींनी गायी सांभाळलेल्या आहेत. गायीवर इतका तिचा प्रेम आहे, कृष्णाला विसरले नाही ते, गायी सांभाळल्यात. आणि श्री चक्रधर स्वामींचा उपासक गायीला कत्तलखान्यामध्ये जर पाठवत असेल तर त्यांनी मंदिराकडे जाऊ नये आणि स्थानाकडे सुद्धा जाऊ नये. त्या गायीवर ज्याला प्रेम करता येत नाही, हे काय गायीचं महात्म्य त्याला कळलेलं नसेल. वेदांनी म्हटलेले गावात सर्वत्र म्हातारा, तिला आई म्हटलं जायचं. तिच्या शेणामध्ये वनस्पती आहे, मूत्रामध्ये वनस्पती आहे, ती हंबरतेचा प्राणवायू तयार होतो. तिच्या दुधामध्ये एक वेगळी ताकद आहे. अलीकडे सगळ्यांनी सिद्ध केलेली गोष्ट आहे, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेली गोष्ट आहे. आणि आणखी आपलं गायीकडे जर लक्ष जात नसेल तर आपण चक्रधर स्वामींच्या जवळ नाहीच आहे. म्हणून स्वामींचे विचार, स्वामींनी केलेली कृती, त्या सगळ्या गोष्टी अत्यंत मोलाच्या आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून मूर्ती त्या श्री चक्रधर स्वामींची मला दिसत नाही, बहुतेक दिसते, 5 अवतार जिथं तिथं दिसते, ही दिसत नाही. आणि लोकांची कल्पना नाही, लोकांची कदाचित श्रद्धा नाही, लोकांना कदाचित माहिती नाही आहे. परंतु चक्रधर स्वामीची मूर्ती स्थापन करत असताना कुठेतरी आईची प्रेरणा त्यांनी घेतली आणि आईची प्रेरणा घेऊन त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. म्हणून दुसऱ्यांदा मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. फार फार महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे जे सूत्र आहेत ते सूत्र समजून घेणं महत्वाचं आहे. वाकडे ते तुम्ही सत्संग घेत असता, सत्संगातून तुम्ही माणसं निर्माण करत असता. तुम्ही संन्यास घ्यायचं थोडं उशीर म्हटलं, काय तुमच्या अर्थाने मला माहिती नाहीये, पण तशी काही काळजी करू नका. संन्यास कपड्यावर अवलंबून नाही, तुम्ही संन्यास प्रवृत्तीने राहता. संन्यास हाच आहे. म्हणून मी 2 प्रकारचे संन्यासी मानतो. एक रंगलेले संन्यासी आहेत आणि एक अंगावर कपडा नसलेले पांढऱ्या कपड्यातले संन्यासी आहेत. एक पांढरा संन्यासी आहे. सोनं जर काळं सोनं कोळसाला म्हणू शकता, पांढरं सोनं तुम्ही कापसाला जर म्हणू शकता, आणि पिवळं सोनं सोन्याला जर तुम्ही म्हणू शकता. सोन्याचे इतके प्रकार असू शकतात, तर संन्यासांचे एवढे प्रकार का असू नये. सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका तीच मी पाहतोय बऱ्याच ठिकाणी. काहीच नाही त्यांच्यासाठी. अण्णा हजारेंची खोली मी बघितली, 10व्या बाची खोली आहे, काहीच नाही आहे, काहीच नाही त्यांच्याकडे. पण जो माणूस दिल्लीला हलवण्याची ताकद कधी करत होता माणूस, आज एक प्रचंड संख्या त्या माणसाकडे आहे. श्रीमंती काय, एक ताट, एक वाटी, एक तांबे, एक सतरंजी, एक पांघरून, बस एवढंच आहे. 4-5 हजार रुपये काय मानधन मिळतं, तेवढंच आहे. प्रचंड पैसा आहे. पैशाच्या ढिगामध्ये खुपसून घेतलेल्या लोकांनी त्यांच्याकडे ती ताकद नाही आहे, ती ताकद त्या माणसामध्ये आहे. आणि मग राजकीय क्षेत्र असेल, शेतीतले माणसं असतील, कुठली माणसं असतील, ज्यांची अवस्था ती आहे, तो आहे संन्यास. संन्यास घ्यावं लागत नाही, तू उगवतो, आपोआप उगवतो. कधीच जन्माला घ्यावं लागत नाही, ते पोट्यातून आपोआप जन्माला येत असतं. म्हातारपण तुम्हाला साजरं करावं लागत नाही, आपोआप जन्माला येतं. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे नैसर्गिक आहे. आंबा ज्यावेळेस कच्चा असतो ना, त्याची कैरी असते, त्याचं पण होऊ शकतं, परंतु त्याचा रस काढायचा असेल तर त्याला मोठं होऊ शकतं, त्याला पिकावं लागतं. जेव्हा आंबा पिकतो ना, आपोआप त्याचा रंग बदललेला असतो, त्याने दीक्षा घेतलेली असते, पिकलेले आंब्याची दीक्षा. जांभूळ पिकताना त्यावेळेस काळ्या कपड्याचे जे माणसं आहेत आमचे, त्यांनी दीक्षा घेतलेली असते. परिपक्व, मधाळता, परिपूर्णता ज्याच्या जीवनामध्ये, तो संन्यासी आहे. मग तो कपड्यात असेल किंवा कपड्यात नसेल ते काही सांगता येत नाही. कुठल्याही जातीचा असेल, त्याला जातीचं असं बंधन नाहीये. कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही स्तराचा असेल,
आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला या सगळ्या जाती दिसतील, संत पदाला प्राप्त झालेल्या सगळ्या जाती. तुम्हाला कबीरजी दिसतील, तुम्हाला रविदास दिसतील, चर्मकार जातीचे रविराज दिसतील, सावतामाळे दिसेल, तुम्हाला सगळ्या जाती दिसतील, इकडे दिसतील, परदेशात दिसतील. चांगलपणा हा कुठल्या संप्रदायाचा म्हणजे बांधिलकीचा भाग नाहीये, कुठल्या धर्माचा नाहीये. कुठे ते उगू शकतं, चांगलं पीक कुठेही ते तयार होऊ शकतं. ही अवस्था सगळीकडे तुम्हाला सुद्धा संन्यासी होता येते. थोडस काहीतरी सोडणं, थोडस काहीतरी घेणं, संन्यासी होता येते. नवरात्राचं स्मरण असतं आमचं दत्तगडावर. एक माणूस बिडी पित होता, 150 लोक होते. त्याला मी जवळ बोलवलं, म्हणलं तो बिडी पितो चांगली गोष्ट नाही, स्मरणाला आला तू 10 दिवस, बिडी बंद कर. तो म्हटलं ठीक आहे, करतो बंद बिडी. त्यांनी बिडी बंद केली. कोणतरी एक पाहुणा आला एक दिवशी, त्याच्याजवळ बसला. तो पाहुणा बिडी पित होता, तो त्याच्याजवळ बसला होता आणि त्या धुराच्या रोखानं बसलेला होता. मग मी त्याला बोलवलं, म्हणतो तू बिडी पित नाही, मला माहिती नाही माहे पित नाही तू, पण तू बिडी पिणाऱ्याच्या समोर तरी कशाला बसला असतो. तो म्हणे आता थोडंफार नाका तोंडात धुरत जाऊ द्या म्हणे, तुम्हाला मारायचा प्रयत्न करताय. पण इतके दिवस ठीक आहे, तरी आभार मानले मी. तू पित नाही, आला कोणी त्यावेळेस झाले तुझ्याकडून चूक, पण हे हा संन्यास काही दिवस तरी थांबा तुम्ही. इतके आपण पराधीन होत चाललो, आपलं स्वातंत्र्य आपण गमत चाललो. ज्या स्वातंत्र्यामध्ये आनंद असतो त्या आनंदाला आपण पारखे झालेलो आहोत, आपण त्याला मुक्त झालेलो आहोत. आणि गंमत सांगू की तत्वज्ञानाचा अभाव अध्यात्माचा कमी झाल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये जी आपली अवस्था झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि दयनीय अवस्था झालेली आहे. आज आपण अनेक अर्थाने कमजोर झालो. आपल्या हाताच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत आपली कमजोरी आपल्या लक्षात येते. सकाळीच आमचा माणूस उठायचा आणि शिळी भाकर चुरायचा. ती शिळी भाकर चुरत असताना तिच्या बोटाचा व्यायाम होत होता, बोटाचा व्यायाम व्हायचा. कारण शिळी भाकर चुरायला इतकी सोपी नसते, पण तिचे बोट मजबूत व्हायची. तो ज्यावेळेस जनावराला चापट मारत तर जनावरांना सुद्धा भोवळ यायची, इतकी ताकद तिच्या बोटामध्ये असायची. आज नंतर ती आमच्या हातामध्ये ताकद होती, कधी काही हातामध्ये ताकद होती. आम्ही प्रतापराव गुजरातचं ज्यावेळेस वर्णन बघतोय, आम्ही बाजीप्रभू देशपांड्याचा इतिहास ज्यावेळेस वाचतोय, एका माणसामध्ये अनेक लोकांना हरवण्याची, खलास करण्याची ताकद होती. डोकं नसतानाही 400 लोक मारण्याची ताकद आमच्या माणसामध्ये होती. असा आमचा माणूस आज कमजोर बनत चाललेला आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे ग्रुप म्हशी तुमच्याकडे जर असल्या तर त्यांचं दूध काढण्यासाठी आपले मनगट कमजोर पडायला लागले. म्हणून आपण बाहेरून उत्तरेकडून भैया लोकांना आणतो आणि मुंबईला सगळे भैया लोकच आहे म्हशीचे दूध काढणारे. त्यांना कशाला हाकलता बाहेर, महाराष्ट्र बाहेर कशाला काढता. म्हणून पवार साहेब एकदा म्हणाले की त्यांना बाहेर काढून दिलं तर दूध कोण काढलं, कोण दूध काढणारे. रेल्वे पटरीचं काम केलं तर आंध्र प्रदेशचे लोक आपण आणले होते की नाही. विहिरीचं काम करण्यासाठी आपला माणूस टिकत नाही. डे नाईट काम करताना पाहिलं. माझी विहीर खोदली आम्ही गडाच्या खाली, तर राजस्थानी लोकांनी खोदली. 4च लोक होते. एक लहान मुलगा होता, तो मुलगा स्वयंपाक करायचा, बायको जवळ नाही, भाऊ जवळ नाही, नातेवाईक जवळ नाही, घर जवळ नाही, आणि डे नाईट काम करायचे. आपल्या इकडचा माणूस डे नाईट काम करू शकेल असं मला कोणी दिसत नाहीये. काहीतरी कमी झालं हे मान्य करायला, काहीतरी कमी झालेलं आहे, खूप काही कमी झालेलं आहे. आणि म्हणून 5 प्रकारच्या शक्तीची जी गरज आम्हाला सांगितलेली आहे, शरीर बळ, इंद्रिय बळ, मनोबल, बुद्धिबळ आणि आत्मबळ, यातलं काहीतरी कमी झालेलं आहे. आणि माणूस बलवान राहिलेला नाहीये. बुद्धिवान झालेला असेल, डोकं चांगलं झालेलं असेल, हृदयाचा विस्तार झालेला नाहीये, हृदय संकोचित बनलेलं आहे. ही सगळी गोष्ट महत्वाची आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आम्हाला हृदयाचा विस्तार करायला सांगतायत, आम्हाला व्यापक बनवायला सांगतायत, या सगळ्या गोष्टी करतायत. आणि एक महत्वाची गोष्ट की चक्रधर स्वामींनी आम्हाला असा एक क्षण पकडायला सांगितला की त्या क्षणावर तुम्ही स्थिर जर राहिले तर तो क्षण शेवटच्या क्षणापर्यंत जोडला गेला पाहिजे. अशा प्रकारचा क्षण आम्हाला श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे. असा एक सुवर्ण क्षण उसेकर साहेबांच्या जीवनामध्ये आला, त्यांच्या मातोश्रीच्या जीवनामध्ये आला. आणि वेगळं मंदिर तर त्यांनी बांधलं, परंतु मी त्यांच्या घरालाच मंदिर समजतो. त्या मंदिरातून अशा प्रकारची एक ऊर्जा निर्माण होत असते. हे मंदिर, वेगळे मंदिर काय करायचे, आपण घराला जर आपण मंदिर बनवलं तर आपणही मंदिर होऊ शकतो, स्वतः मंदिर होऊ शकतो. देहदेवाचे मंदिर. भगवान श्री चक्रधर स्वामींनी स्मशानामध्ये अवतार घेतला.
ते शरीर फिरलं, महाराष्ट्रभर फिरलं. ज्ञानेश्वरी स्मशानामध्ये सांगितले गेले सच्चिदानंद बाबाला, मंदिर नव्हतं पण शरीर हेच मंदिर होतं. मंदिर म्हणजे पावित्र्य. ते पवित्र ज्या शरीरामध्ये आहे तेच मंदिर आहे. ज्या शरीरात ते आहे तेच त्यालाच मंदिर आपण म्हणायचं. जे सद्भावना त्याच्यामध्ये त्यालाच मंदिर आपण म्हणायचं. मंदिर हे ऊर्जा केंद्र आहे, प्रचाराचं केंद्र आहे. पण प्रचार केला तर, पण आपले मंदिर ज्यावेळेस मी बघतो, आपल्या हिंदू धर्मातले मंदिर, ज्यावेळेस मी ख्रिश्चनांची चर्चा बघतो, ज्यावेळेस मुस्लिमांची मस्जिद पाहतो, ज्यावेळेस मी गुरुद्वारा पाहतो, शिखांचा गुरुद्वारा, त्यांनी जपलंय त्याचं पावित्र्य, त्याची स्वच्छता त्यांनी जपलेली आहे. असं आपलं होत नाही. बऱ्याच मंदिरामध्ये बिडे पितात, बऱ्याच मंदिरामध्ये प्रत्येक पत्त्यांचे दाव लागले ठेवलेले असतात. बऱ्याच मंदिरे झोपण्याची जागा आहे, बरेच मंदिरे गप्पा मारण्याची जागा आहे. ते पावित्र्य आपण सांभाळत नाहीये, ते पावित्र्य नाही सांभाळत. त्यांनी पावित्र्य सांभाळलेलं आहे. शिखांच्या गुरुद्वारामध्ये तुम्ही कधी गेलात गुरुद्वारामध्ये गेले नसाल तर तुम्ही जाऊन पहा, तिथली स्वच्छता बघा. तुम्हाला कचरा सुद्धा त्या ठिकाणी सापडणार नाही. पाय धुतल्याशिवाय तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. डोक्यावर काहीतरी बांधल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. त्याचा एक नियम आहे, त्याचा एक कायदा आहे, त्याचा एक विधी आहे. आपल्याकडे तो नाही आहे. आणि म्हणून मंदिर बांधणं सोपं आहे, सोपं आहे. ते सांभाळणं अवघड आहे, ते सांभाळणं अवघड आहे, ते चालवणं अवघड आहे, ते चालवणं खूप अवघड आहे. मंदिरं तर खूप झाले, पुजाऱ्यांची वाण आहे, पण खर्च करणाऱ्याला याची कुठं जाण आहे. खूप मंदिर आहेत पण त्या मंदिरामध्ये ऊर्जा नाही. अशा मंदिरामध्ये परम रामकृष्ण परमहंस दिसत नाही. ते एक मंदिर होतं कलकत्त्याचं मंदिर. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस काळी मठामध्ये होते, मूर्ती सोबत बोलत होते, संवाद होत होता, जगाशी बोलत होते. आमची आहुसा गोपाळ कृष्णाच्या मूर्ती सोबत बोलते, तिथली या मोहाची मूर्ती तिच्यासोबत बोलते. तिचं म्हणणं ती मला रस्ता सांगते. मी कधीच रस्ता चुकलेले नाही. मीरा कृष्णाच्या मूर्ती सोबत राहते, मूर्ती सोबत संवाद साधते. कशी माणसं होती, जनावरांसोबत संवाद साधणारी, जनावरांसोबत बोलणारी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे तुकोबा कसे होते, कसली होती माणसं. कसं मेघासोबत बोलणारा कालिदास, सावरकर समुद्रासोबत बोलतात, मजसेने परतने मातृभूमीला सागरा. आम्ही माणसासोबत बोलायला तयार नाही. किती घसरलो आम्ही, आमची बोली किती कमी झालेली आहे, आमचा संवाद किती कमी झालेला आहे. आम्हाला माणसासोबत बोलता येत नाही, शेजाऱ्यासोबत बोलता येत नाही, नाही बोलता येत आम्हाला. रामकृष्ण परमहंसांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. उंची साधलेल्या कुठल्याही माणसाला समाज बदनाम करतो. काही चुकत असतील पण काही चुकत नाही तरी त्यांना बदनाम करतो. एकही माणूस सोडलेला नाही आपण, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण परमहंसांना बदनाम करण्यासाठी एक वेश्या पाठवली काही लोकांनी. गडगंजबाई साहेब खूप सुंदर होती, गेली. आरती चालू आहे, तिथं आरती चालू होती. रामकृष्ण मठामध्ये आरती करत होते. म्हटली मध्ये कशी जाऊ मंदिरात, आरती चालू आहे, थांबव कुठे. म्हटलं खोली उघडी आहे. खोलीत गेली, दरवाजाच्या आडोशीला बसली. म्हटली येईल आता. आता तो आला की पाऊल टाकल, खोलीमध्ये पाऊल टाकलं की मी मिठी मारणार, कपडे फाडणार, वर पडून घेणार आणि जनावरांना बोंबलणार, याला संपवणार. ठरवलं तिने. आरती संपली. रामकृष्ण परमहंस आले, मंदिरामध्ये पाऊल टाकलं, आपल्या खोलीमध्ये पाऊल टाकलं. टाकल्याबरोबर बघितलं, तिच्यावर नजर पडली. म्हटली माय कधी आलीस तू, काळी माते तुझी, मी आता आरती करून आलो आणि माझ्या अगोदर येऊन बसलीस तू. क्षणभरात तिचं डोकं जर फिरलं आणि विचार करायला लागली. माय माय पहिल्यांदा शब्द ऐकते मी, पहिल्यांदा ऐकते शब्द. मला सुंदर म्हटलं, मला मादक म्हटलं, माझं वर्णन केलं, पण माझा उपभोग घेतला. मला आतापर्यंत कोणी बहीण सुद्धा म्हटलेलं नाहीये आणि हात आणण्याची मला माय म्हणतोय. आई कधी आपल्या बाळाला बदनाम करत असते का? पहिल्यांदाच मातृत्वाचा आनंद तिला मिळाला, वात्सल्याचा आनंद मिळाला. जे पाय ओढायला आले होते त्या पायाकडे बघितलं, लंब साष्टांग दंडोत केला, पायावर डोकं ठेवलं, डसा रडायला लागली, डसा रडायला लागली. ही जी नजर आहे पाण्याची, ही नजर आहे पाण्याची. कोपुर्डी प्रकरणामध्ये जी घटना झाली, नजर नव्हती ना चांगली. निर्भया प्रकरण घडलं, नजर नव्हती ना चांगली. कॉलेजमध्ये सगळं शिक्षण मिळतं, मुलगी घरी येईपर्यंत भीती वाटते. विषारी नजरा त्या मुलींच्या अंगावर पडतात. नजर शिक्षणामधून मिळत नाही, कॉलेजमध्ये नाही मिळत, महाविद्यालयामध्ये मिळत नाही, नैतिक अधिष्ठान नाही मिळत मंदिरामध्ये. आणि मग स्वामी विवेकानंदासारखा माणूस तयार केला.
न बोलता येणाऱ्या माणसाने बोलका माणूस तयार केला, देशभर बोलत राहिला. न फिरणाऱ्या माणसाने फिरता माणूस तयार केला. आमच्या गोविंद प्रभू कुठे गेले नाही, पण सगळीकडे फिरणारे चक्रधर स्वामी तयार केले. गोविंद प्रभू कुठे बोललेच नाही, पण खूप बोलणारा ब्रह्मज्ञान सांगणारा चक्रधर सरावाचा शिष्य तयार केला. ही मंदिर तर खूप आहे, पण ती नजर नाही भेटत आपल्याला, तो स्पर्श आपल्याला भेटत नाही. तुकोबा म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी अंधारा बराच मी, अपवित्रवाणी नको माझे कानी, बधीर करून ठेवे देवा, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. तुका म्हणे माझा उद्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी, तू मला आवडतोस, तू मला आवडतो. कारण तुझी नजर मी बघितली, तुझं चालणं बघितलं, तुझं बोलणं बघितलं, तुझं काम बघितलं, तू करत असलेली हिंसाही बघितली. पण हिंसेची हिंसा करणारी ती अहिंसा मला दिसलेली आहे. हिंसेची हिंसा करणारी देव मंदिरातच नाही, देव सगळीकडे आहे. चांगुलपणाच्या नात्यानं सगळीकडे तो आहे. सत्य, शिव आणि सुंदर हे सगळीकडे विखुरलेलं आहे. कुठूनही तुम्ही त्याची पूजा करू शकता, कुठूनही. परंतु चर्चांतन करण्यासाठी कुठतरी एक ठिकाण असावं, आणि म्हणून मंदिराची गरज आहे, त्या पवित्र वस्तूची गरज आहे. मानव संप्रदायाचं वैशिष्ट्य, कुठलाही दगड, कुठली मूर्ती आणत नाही. आम्ही चक्रधर स्वामींचा, कृष्णाचा, अवताराचा स्पर्श झालेली वस्तू आणतो. त्या दगडामध्ये आम्ही देव पाहतो. तुम्ही तेच पाहता की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तुम्हाला पाहिजे, विदेशात आहे ती, इंग्लंडमध्ये. तुमच्याकडे लोखंड कमी आहे काय? त्यापेक्षा मोठी तयार करा ना. मोठी होईल, पण ती नसणार. लोकमान्यांची पगडी लोकमान्यांची पगडी आहे. मागे पवनार मधून गांधीजींचा चष्मा गेला, धावपळ सुरू झाली, पोलीस यंत्रणा सज्ज झाली. काही लोकांना वाटलं की चष्मा म्हणजे फार किमतीचा आहे काय? अरे कुठल्या ऑप्टिकल मध्ये जाऊन यापेक्षा चांगला चष्मा मिळेल, गांधीजीचा जाड भिंगाचा दोरी लावलेला. काय किंमत आहे चष्माने, इतका खर्च करतायत, त्याला नाही कळलं. ज्या चष्म्यातून स्वतंत्र भारताचं स्वप्न बघितलेलं आहे, त्या चष्म्याची किंमत सगळं ऑप्टिकल मधल्या कुठल्याही चष्म्याला येणार नाही, त्याची किंमत कुठे येणार आहे? भगवान श्री चक्रधर स्वामी अवताराच्या स्पर्शाने पुढील झालेले दगडी असतात. गोरक्षण ही महत्वाची गोष्ट आहे, आमच्या दृष्टिकोनातून महत्वाची गोष्ट आहे. स्वामींनी तिथे गायी चाललेले आहेत, नांदेडचं ते वैभव आहे, गंगेच्या काठावरचं वैभव आहे. स्वामींनी तिथं गायी चालल्या, स्वामी त्या ठिकाणी बसलेले आहेत, गायीवर प्रेम केलेलं आहे. गायी तृप्त झालेले, ब्राह्मण कबूल करतो की खूप दूध देतात. आता गायी खूप दूध देतात. शास्त्रज्ञांनी मान्य केले की संगीत जर तुम्ही लावलं तर गायी दूध जास्त देते. गायीला संगीत आवडतं, गायीचा मूड तयार होतो, तो दूध जास्त देते. ज्याचा मूड चांगला आहे तो चांगलं काम करतो, ज्याचा नाही तो काम करत नाही. तुम्ही जाताना चपराशाला विचारता, साहेबांचं मूड कसं आहे? साहेब खुश आहेत. आता तुमच्या आशा पल्लवी होती, काम झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब जर म्हटले की आत्ताच बाईकवाली इतके शहरी साहेबांना, साहेबांचं मूड खराब आहे, तुम्ही तिथूनच वापरत जाते की आता आपलं काम होऊ शकणार नाही. गायीचा मूड चांगलं करायचं काम संगीतामध्ये आहे, माणसाचं मूड चांगलं करायचं काम फुलामध्ये आहे. एक फुल जर दिलं, प्रेमाचं फुल जर दिलं तर मूड बदलून जातो, मूड बदलून जातो. स्वामींनी असं काय दिलेलं असेल त्या गायींना, ती दूध जास्त देत होती, दूध जास्त देत होती. असं काय दिलेलं असेल ते पवित्र अशा प्रकारचं ठिकाण, ते गोरक्षण हे पवित्र ठिकाण आहे. आमची अस्मिता आहे, आमचं मूल्य आहे, ते आमचे मूल्य आहे. मूल्य एक वेगळी गोष्ट असते. आकार फार मोठा असेल नसेल, दिसायला कसा असेल नसेल, पण हे मूल्य असतं. आणि म्हणून राष्ट्रध्वज आमचा छोटा आहे, आमच्या देशाच्या मानानं छोटा आहे. सगळं मूल्य त्यात बसलेलं आहे, सगळं मूल्य त्यात. 2000ची नोट छोटी आहे, पण त्याच्यावर सिग्नेचर आहे, तिचं मूल्य त्याच्यामध्ये आहे. तुमच्या सहीमध्ये मूल्य असतं, असं आमचं मूल्य त्याच्यामध्ये आहे. आणि मग गोरक्षण ही एक महत्वाची, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तिथं मंदिर नसेल, काही नसेल, दगड असेल, दगडाचा तुकडा असेल, पण तो तुकडा एक चमत्कार घेऊन बसलेला आहे. म्हणून ते अमृताचे कुंभ आहेत.
आमच्या स्थानांचे सगळ्याचे ओटे आहेत ना, हे ओटे खूप महत्वाचे ओटे आहेत, आमच्या विषयाचे खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून ठिकठिकाणी ईश्वराची शक्ती अशी विखुरलेली शक्ती आहे. आज गरज आहे आम्हाला त्या सूत्रांची गरज आहे. ती शक्ती समजावून सांगणाऱ्या सूत्रांची आम्हाला गरज आहे, फार मोठी गरज आहे. माणूस आम्ही बाहेरून घडवला, आम्ही स्वतःला घडवलेलं नाही. आम्ही कारखाना तयार केला, आम्ही दूध डेअरी तयार केली, आम्ही खूप खूप सगळं आम्ही केलेलं आहे, पण आम्ही स्वतः घडलो नाही. मी नेहमी सांगतो की आम्ही चेहरा नाही बनवला, सगळं बनवलं, चेहरा कुठे बनवला नाही बनवलं. पण ज्यांनी बनवला ना त्याची किंमत एवढी मोठी आहे की कलकत्त्याचे विवेकानंद बंगालचे तुमच्या घरामध्ये फोटोच्या स्वरूपामध्ये आहे. तुमचा फोटो तिकडे का बरं नाही? तुमचा फोटो शेजाऱ्याच्या घरात का बरं नाहीये? तुमचा फोटो कदाचित भावाच्या घरामध्ये दिसणार नाही, त्यांचा फोटो इतक्या दूर कसा? तुकोबा पुण्याकडच्या पश्चिम महाराष्ट्र नांदेडला त्यांच्या फोटोचं काय कारण आहे? गाडगे बाबा विदर्भातले, त्यांच्या पुतळ्याचं नांदेडमध्ये काय काम आहे? काही चेहरे बनवलेले माणसं आहेत, चेहरा तयार केलेले, बाकी काही केलं नाही त्यांनी. त्यांची कुठली प्रॉपर्टी नाही आहे, कुठलीच प्रॉपर्टी नाही आहे, पण तुमच्या घराच्या भिंतीमध्ये येऊन बसते. 50 लाखाचं तुमचं घर असलं तरी कोणाचा तरी फोटो असतो, आदर्श पुरुषाचा फोटो असतो. कधी विदेशातला असतो, कधी कवीचा असतो, कधी ज्ञानेश्वरांचा असतो, कधी चक्रधर स्वामींचा असतो. काय बनवलं त्यांनी? काहीतरी बनवलं. शिल्लक काहीच नाही त्यांचं, पण त्यांचे विचार शिल्लक आहे. आपलं तर शिल्लक काही राहत नाही. बांधलं काही लोकांनी किल्ले, पडलेत, वटवाघुळी पाहायला जातात, माणसं पाहायला जातात, वटवाघुळी राहायला जातात. त्यांचे विचार चिरंतन विचार आहे. 700-800 वर्ष झाले चक्रधर स्वामींचं एकही सूत्र असं किडलेलं नाहीये. ज्ञानेश्वराची एखादी ओवी अशी रोज बनलेली आहे. तुकोबाचा अभंग 5000 वर्षापूर्वी भागवत तयार झालेला आहे. आजही ते ताजं आहे, टवटवीत आहे, आजही ताजं आहे. म्हणून तर दरवर्षी आम्ही वाचतो ना, दरवर्षी वाचतो. कुठला सिनेमा इतका काळ टिकत नाही. एक माणूस म्हटलं शोले बघितला, किती वेळ बघितला? म्हटलं 15 वेळेस बघितला. मला 16 वेळेला म्हटलं कंटाळा आला. तेच बघून काय फायदा आहे? पण तेच भागवत वाचण्यासाठी, त्याच ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. 30 भागवत गीता 5000 वर्षानंतर आम्हाला ताजी वाटते, टवटवीत वाटते. ती जुनी झालेली नाहीये. मूल्य कधी जुनं होत नाही, कधी जुनं होत नाही. ते मूल्य आम्हाला कळणं गरजेची गोष्ट आहे. मूल्य नाही जुनं होत. आई जुनी होईल, आई थकलेली असेल, आई म्हातारी झालेली असेल, आई सेकंड हँड होत नाही, आई शिळी होत नाही. असू दे कशी असली तरी आई आई असते. आणि आईचं नसून चित्र जर आपण बघितलं तर आपल्याला समाधान वाटत असतं. असं मूल्य कधी शिळ होत नाही. ते मूल्य जेव्हा जेव्हा हरवत जातं त्याच वेळेला माणसातलं माणूस पण नष्ट व्हायला सुरुवात होत आहे. माणसातलं माणूस पण संपत असतं. ते पुन्हा उभं राहण्यासाठी श्री चक्रधर स्वामींचा अवतार या महाराष्ट्रामध्ये झाला. गुजरात मधून इकडे आले आणि महाराष्ट्रामध्ये निरूपण करायला त्यांनी सुरुवात केली. नंतर एक ग्रंथ निर्माण झाले, ज्ञानेश्वरी, भागवत वगैरे, तुकाराम गाथा निर्माण झाले. खूप चांगली गोष्ट झाली. पण आरंभ जो आहे ना, तो आरंभ महत्वाचा आहे. स्वामींनी तुम्हाला जे सांगितलं ते व्याकरण सांगितलं, तुम्हाला साहित्य सांगितलं, तुम्हाला इतिहास सांगितला, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान, ते तत्व स्वामींनी ममतेने समता प्रस्थापित करणारं तत्व सांगितलेलं आहे. म्हणून स्वामींच्या भाषेतला गोडवा, स्वामींची दृष्टी, स्वामींनी सूत्रामधून केलेले निरूपण, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊया. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण आज मी सुरुवात ज्या सूत्राने केली त्या सूत्रापर्यंत येतो. बाई तुम्ही मायेकी, मायेचा ठाई आणि एक सकळ ही सामायिकी. भोसेकर सरांचं हे थोडस मला अनुकरण महत्वाचं वाटतं, खूप महत्वाचं वाटतं. आजच्या निमित्ताने पुन्हा आईकडे पाहण्याची दृष्टी आपली बदलली पाहिजे. पुन्हा आपण वळून तिकडे बघितलं पाहिजे. अरे ती वृद्धाश्रमात असली ना, तुम्ही दूर फेकलं तिला तरी ती झुरते, तुमच्यासाठी झुरते. मुलाची निंदा नाही करत. एक म्हातारी बघितलं वृद्धाश्रमामध्ये, पेढे आणले तिने 1 किलो आणले, वाटायला लागली. पेढे घ्या ना, पेढे. काका इकडे या, काका पेढे घ्या ना. अहो पेढे कशाचे वाटताय? वाटते. तात्या इकडे या, तात्या पेढे घ्या ना. अण्णा, ओ ताई पेढे, पेढे घ्या. डोळ्यामध्ये पाणी येणे, पेढे वाटते. हा काय प्रकार आहे? पेढे देणे आनंदाची गोष्ट, डोळ्यामध्ये पाणी काढते. पेढे का वाटतेस तू? वाटते पेढे घ्या ना, तुम्ही घ्या ना, पेढे घ्या, पेढे घ्या. का बरं? कोणासाठी वाटते? आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. जो भेटला नाही, 4 वर्ष झाले भेटला नाही. 4 वर्षापासून भेटला नाही. पण माझ्या लेकराचा वाढदिवस आहे आज. आज वाढदिवस आहे. आज त्याचा जन्म झालेला होता.
ती नाळ कधी तुटत नाही. म्हणून मातेचे स्नेह ते नैसर्गिक, कृत्रिम नाही. तुमचा आमचा कृत्रिम आहे. बाबुळगाव कृष्णाजींचं प्रवचन ऐकलं, प्रेम वाटत असत हे नंतरच आहे. भाऊ कळल्यानंतरच प्रेम आहे. मित्रप्रेम मैत्री जमल्यानंतरच आहे. लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर पती पत्नीचं प्रेम आहे, अगोदर नाही आहे. पण आईच्या पोटामध्ये गर्भधारणा झाल्यापासून झरा सुरू झालेला असतो. कोणीतरी म्हणते अगं ते आंबट आवडून खाऊ नको बरं, बाबाला आवडत नाही आणि बाळाला याच्यामुळे त्रास होता. बाळ कोण तिला बघितलं नाही, काळेचं गोरं बघितलं नाही, कसं आहे वजन काही माहिती नाही, पण झरा सुरू झालेला असतो तिचा, काही बघितलेलं नसतं. तसं जर कळलं असतं ते वृद्धाश्रमात पाठवणार, तिथं त्याला दाबून टाकलं असतं, पण नाही कळत. तिला कळत नाही, प्रेमाला काही कळत नसतं, त्याची गरज बी नसते. भावनेला काही गरज नसते. भावना ही सर्वश्रेष्ठ असते. म्हणून ज्ञानाला मर्यादा आहे, भावनेला मर्यादा नाही. म्हणून मंदिराचं नाव मला आवडलं, ध्यान मंदिर. कुणाचं ध्यान याचं उत्तर नाही त्याच्यामध्ये. जो कोणी परमेश्वर असेल त्याचं, जे सर्वोच्च असेल त्याचं, ज्याच्या ध्यानाने तुमचं कल्याण होईल त्याचं ध्यान. तिथे एक श्लोक तुम्ही लिहून टाका श्लोकाच्या, ज्ञानात ध्यानम विशिष्यते किंवा ज्ञानापशी प्रेम उत्तम, हे सूत्र लिहा किंवा त्या श्लोकाचे एक चरण लिहा तुम्ही. खूप खूप समर्पक वाटेल. आईचं प्रेम या स्वरूपात असतं. कुठे असली, अरे स्वामींनी माणसात काही समजावून सांगितली, पक्षात काही समजावून सांगितली, पाण्यात काही समजावून सांगितली, किती समजावून सांगते, आजही याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. कोंबडी नावाची आई तिच्या अंड्यावर बसते, तिला स्तन नसतात, तिला दूध नसतं. आपल्याला आपली आई दूध पाजते, तिला स्तन असतं, म्हणून आपली वाढ होते. अंड्यातल्या बाळाची वाढ कशाला होते, तिला काय नसतं. अंड्याचं कवच असतं, मध्ये काही जात नाही. स्वामी सांगतात आईचा चमत्कार आहे, आईचं सामर्थ्य आहे. तिची ऊब आहे ना, ती ऊब वाढवते. उभीचं दूध म्हणते, दूध म्हणजे दूध नाही, ऊर्जा म्हणजे दूध, आणि ती ऊर्जा त्याला मिळते आणि ते बाळ मध्ये वाढतं आणि अंड्याचं कवच फोडण्यासाठी सशक्त होतं, समर्थ होतं. पक्षातली आई काश्मी झालेली असते, अंडे निघून गेलेले असतात, दूर थडीवर असतात, काही संबंध नसतं. अमृत काळ तिच्यातली संचार करते, ती वाढते. मासोळीचा असत, गार उडे अक्काची तिचे चित्त पिल्ला पासी. आई आभाळात असली तरी तिचं लक्ष तिच्या बाळाकडे असत. अशी सामर्थ्य संपन्न आई. 2-4 ठिकाणी मी ते सिनेमाचं गाणं म्हटलं, मला आवडलंच खूप, ते खूप वर्षापूर्वी. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. लता दीदी निघालं 91व्या वर्षी, शेवटचं गीत त्यांनी आत्ता गायलं, 4-5 दिवस झाले. वय 91 वर्षाचं आता शेवटचं गीत गायलं. आवाज तोच आहे, तोच आवाज आहे. कुठलं औषधी काम करू शकणार नाही. आई समजून घेण्यासाठी बाळासोबत बोलत असताना एकेरी बोलते, ती वन वे ट्रॅफिक असते. एकेरी त्याला बोलता येत नाही तरी त्याच्यासोबत बोलते, जशी मूर्ती सोबत आऊसा बोलते, मीरा बोलते. इतकं जिवंत प्रेम आहे. बाळासोबत बोलते, तुला कलेक्टर व्हायचंय नाही, बर. तुला फौजदार व्हायचंय नाही, बर बर. तुला प्राध्यापक व्हायचंय, त्याला काहीच कळत नाही. त्याला सोंगार कळत नाही, काही कळत नाही. त्याला सजवते, त्याला पावडर लावते, त्याला माहित नाही कुठल्या कंपनीच्या हिला काय लावलं, ही लावते. ही आरशासाठी आरसा पाहत नाही, स्वतःच प्रतिबिंब मारण्यासाठी आरसा पाहावा आपण, असं त्याच्यामध्ये बघते. दृष्ट लागू नये म्हणून त्याला एक काळा टिपका लावते गालावर आणि मग त्याच्याकडे बघते.
आणि मग आनंदित होते, त्याच्यामध्ये स्वतःला पाहून आनंदित होते. बाळाला ताप आला तर रात्रभर बसून राहते उपाशी आणि पट्टी लावते, ओली कपड्याची पट्टी लावत असते, रात्रभर बसून राहते. याचा हिशोब कधीच ती विचारत नाही. शेवटी तिला सोडून दिलं तरी विचारत नाही. वृद्धाश्रमामध्ये जात असताना सुद्धा विचारत नाही. ती यादी देत नाही की मी तुझ्यासाठी एवढं केलं म्हणून ती यादी नाही देत. प्रेम मागत नाही, प्रेम सम्राट असत. मागतात ज्ञान, ज्ञान भिकार आहे, हुशारी भिकार आहे. प्रेमामध्ये भिकारपणा नाही, प्रेम माघार घेत. स्त्रीला सौभाग्यवती का म्हणतात माहितीये तुम्हाला? सांगता येईल कोणाला? वाकडे बाई, स्त्रीला सौभाग्यवती का म्हणतात? स्वामींनी सांगितलेला तो स्त्रीमधला एक गुण आहे, परमेश्वराचा गुण आहे, त्याच्यामध्ये स्त्रीमध्ये तो भाग आलेला आहे. खूप थोडं असलं तरी खूप कौतुक करणं, हा जो गुण आहे त्याला सौभाग्य असं म्हणतात. कौतुक करण्यासाठी खूप थोडं आहे, पण खूप कौतुक करणे. सौभाग्यवती कौतुक करते की नाही आपल्या नवऱ्याचं? आमचे आहे ना, आमचे आहे ना, लय हुशार, आमच्या यांच्यासारखं कोणीच नाही. परवा मला एक बाई म्हणे आमचे आहे ना कम्प्युटरच आहे. म्हणजे विकू नको त्याला, सांभाळ त्याला, लय हुशार आहेत आमचे, खूप हुशार आहेत. म्हटलं किती वेळ बोलते बाई तू, आमचे हुशार आहे, जगात हुशार माणसं नाही का? तूच आपल्या नवऱ्याचं एवढं कौतुक करते, लय हुशार आहे. काय येतं का म्हटलं त्यांना? काय सगळं येतं म्हणे बाबा, सगळं सगळं येतं माझ्या नवऱ्या. मला सगळं येतं म्हणजे काय येतं? म्हणजे सगळी फरशी ते घासतात, भांडी ते धुतात, कपडे ते धुतात, झाडून काढतात, चपात्या करतात, बेसन करतात, सगळं सगळं द्यायला येतं. हे कौतुक जी करते ना तिला सौभाग्य होते असं म्हणतात. मला त्याची दया आली. म्हटलं हे झालं तुझं आता. मी तिची प्रकृती बैठले, म्हटलं तू रोडावला जरा खराब दिसतो, काय काय त्रास आहे तुला? म्हणे तू काही त्रास नाही. म्हणलं तुला खूप काम करावं लागतं असं मी ऐकलंय. हे मी काम करतो, तसा पुरुष जागा झाला. मी काहीच काम करत नाही म्हणे, बायकोला पळवतो, तिला परेशान करतो. मला शाबास, कमाल आहे तुझी, बायकोला पळवतो, अशी धावपळ करते म्हणजे मग घामाघूम होते. वा कमाल आहे म्हटलं तुझी. काय करतो तू? तिला सांगतो कपड्यान, पोळीचे कपड्यान, तुझे कपड्यान, पिंड्याचे कपड्यान, बोधड्यान, माझ्या कपड्यान. म्हणून तुम्ही काय करता? मी बाथरूम मध्ये बसलेला असतो, कपडे धुत असतो. ही ताकदही तिच्यामध्येच आहे, याला राबवण्याची. माणूस क्रोधाना रागवत नाही, प्रेमानं ताब्यात. हेमल कशाला कधी गेले आमट्यांच्या आश्रम मध्ये? तिथं घरामध्ये वाघ आहेत त्यांच्या, त्यांची मुलं तोंडामध्ये हात घालतात, चावत नाही. प्रेमाला चावा घेता येत नाही. साप गळ्यामध्ये असतात, डसत नाही, नाही डसत. प्रेमाला जिंकता येतं. पिस्तोल हातात घेऊन तुम्ही वाघाला समोर हे करा, तो मानत नाही पिस्तोलला, फाडून टाकतो. पण जिथं फाडताच येत नाही त्या जागेचं नाव प्रेम आहे. फाडता येत नाही. तो भ्रमर असतो ना, लाकडामध्ये घुसतो, कठोर लाकूड असतं, इकडून घुसतो आणि तिकडं निघतो, ही ताकद त्याच्यामध्ये असते. पण जेव्हा तो कमल पुष्पामध्ये थांबलेला असतो ना, संध्याकाळी फुल मिटलेलं असतं, तेवढं त्या पाकळ्या किती नाजूक असतात. कापून बाहेर यायला पाहिजे ना, नाही, प्रेमाला कापता येत नाही. तो आत मरून जातो पण तो बाहेर निघत नाही. प्रेमामध्ये मरायची तयारी असते, मरायची तयारी असते प्रेमामध्ये. एवढी मोठी ताकद त्या प्रेमामध्ये असते. सर्वज्ञांनी आई समजावून सांगितली, पक्षाच्या माध्यमातून, जलचराच्या माध्यमातून, जनावरांच्या माध्यमातून. तुका म्हणे वत्सल हेळूबाईच्या अतिथी इतिहासामध्ये येते, सांभाळित. तुकोबांनी अशा प्रकारे आई समजावून सांगितली. हे अनेक संतांनी सांगितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम निर्माणच कसा झाला, हे अपशकून आलंच कसं? जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुदळ पडली असेल वृद्धाश्रमाच्या भूमिपूजनाची, ही भूमी थरथर कापली असेल, कंपित झालेली असेल, आमच्या पवित्र मातीला हे माहिती नव्हतं, माहिती नव्हतं. एका श्रावण खांद्यावर कावडी घेऊन रस्त्यानं जातो, काशी विश्वनाथला जातो, रस्त्यानं जातो कावड घेऊन. आज आमच्या बंगल्यामध्ये आईला आम्ही सांभाळू शकत नाही. आमच्याकडे डोकरांनी कामाला असला तरी आम्ही आई नकोच वाटायला लागली आम्हाला, आई नकोच वाटायला लागली आम्हाला. ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी समजून सांगितलं. आई काय बाईच असते काय? आई कुणाला होता येत हा एक मुद्दा लक्षात ठेवा.
एक सुंदर वाचलं मी एक ठिकाण